शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचं आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले। जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय। ठाणे येथील खारकरआळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचं कारण स्पष्ट केलंय। 1995 साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतो। ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे। त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय। त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करतोय। एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही या टॅगलाईन प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलोय। आपली गाऱ्हाणे मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाही। मंत्र्यांना कुठे भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो। त्यामुळे जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आलाय असेही त्यांनी म्हटलंय। जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि 15 दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल असं नाईक म्हणाले। यावेळी आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, संदीप चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी महेंद्र कुमार कोंडे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते। 10 वर्षानंतर ठाण्यामध्ये जनता दरबार झाला। सुरुवातीला मी आमदार झालो, नंतर मंत्री झालो, खातं मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं आणि नंतर संपर्क मंत्रीपद मिळालं। एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सामर्थ्यवान भारत घडवण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केलेला आहे आणि त्याची गतीनं सुरुवात झालेली। शिक्षणाबाबत, आरोग्याबाबत, पाणी पुरवठा, प्रत्येकाला घर, क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची प्रगती, संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची प्रगती, अशा विविध क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा ठरवून महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन घेतलेली आणि त्याच्याच अनुषंगानं 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व खात्यांना दिलेला आहे। आता हा जनता दरबार नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा मी घेतला, पालघरमध्ये झाला, आज ठाण्यामध्ये झाला, पुन्हा 28 तारखेला नवी मुंबईमध्ये आहे। एकूणच महायुतीच्या अनुषंगानं महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जनतेच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावा। आज सकाळी 11:15 वाजता इथे मी आलो। आता किती वाजले? 3 वाजले, म्हणजे सुमारे 3.25 तास जनता दरबार चालला। आता याच्यामध्ये काही अर्जन्सी होत्या, त्या लगेचच डिपार्टमेंटच्या लोकांना, इथेच अधिकारी हजर आहेत, त्यांना सांगितल्या, काहींशी दूरध्वनीवरून बोललो आणि घेतलेली निवेदन आता सॉर्टिंग केल्यानंतर त्या विभागाला जातील। पुढच्या 1 महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार। आता तो खरं म्हणजे इथे जागा अपुरी पडली। नेहमी करता गडकरी रंगायतनमध्ये दरबार होतो, गडकरी रंगायतनचं काम रिपेअरचं चालू आहे, म्हणून आता ठाणेकर सभागृहामध्ये त्या ठिकाणी पुढचा दरबार होईल अशी माझी अपेक्षा आहे। 28 तारखेला आता पुन्हा नवी मुंबईचा दरबार आहे। अशा प्रकारे सगळ्या परिसरातल्या लोकांच्या व्यथा कथा सगळ्या ऐकून घेऊन त्या
त्या खात्याला देऊन त्याच्यातून त्यांचा निपटारा करावा. धास्तावलेला नागरिक किंवा चिंताग्रस्त नागरिक असणं ही कुठल्याही राज्यकर्त्यांना भूषणा व बाब नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये म्हणजे किंवा भारतामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे जगणारा नागरिक साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे साधी राहणी असेल परंतु परिपूर्ण जीवन जगण्याची शैली त्याच्याकडे असेल असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही सगळेजण कामाला लागलेलो. आता मगाशी मला काही लोकांनी प्रश्न विचारला की माननीय मंत्री प्रताप सरनाईक यांनी काहीतरी बोलले. प्रताप सरनाईक यांची काल रात्री माझी भेट झाली होती. किंवा माझं म्हणणं आहे की भाजपचे मंत्री एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री अजितदादाच्या एनसीबीचे मंत्री त्या दिलेल्या जबाबदारी पालकमंत्रीपदाची असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा संपर्क मंत्री असेल त्यांनी प्रत्येक तालुक्यात जावं. उद्या पालघर तालुक्याची जर एखाद्या एकनाथजी शिंदेच्या मंत्र्याला जर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी तर त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये जावं आणि त्या लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्यामध्ये शेवटी महायुतीचंच काम होत आहे. माननीय नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्याचं काम होत आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही या केलेल्या घोषणेचंच काम होत आहे. शेवटी देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे तिघांच्या हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करत आहे आणि अतिशय एकोप्यानं आत्मविश्वासानं काम करत आहे. मला विश्वास आहे की पुढच्या कालखंडामध्ये जनतेच्या या अडचणी आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक तुम्ही सगळे साक्षीदार आहात. पुढच्या वेळेला म्हणजे ही गर्दी टप्प्याटप्प्याने कमी होईल आणि एकही माणूस जनता दरबारात येऊ नये अशा प्रकारची वातावरण निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. जनता दरबार हा काय कोणावर मेहरबानी करण्यासाठी नाही, आपल्या मनातला आनंद मिळवण्याकरता, जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्याकरता आणि असण्याकरता. नुसतं दिसणं नाही, ते आनंद असलं पाहिजे त्याकरता आम्ही कार्यरत राहणार.